ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता तुम्ही मराठवाड्यातलं एक विदारक वास्तव पाहणार आहात। कधी काळी मराठवाड्यातल्या गावागावात पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ यायची। विहिरी, टँकर आणि हंडाभर पाण्यासाठी रांगा लागायच्या। पण काळ बदलला आणि आता तीच रात्र डिझेलसाठी जागून काढण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांच्या अंगणात पाण्यासाठी ठेवलेले कॅन आज डिझेलने भरले जात आहेत। डिझेल तुटवड्यामुळे मराठवाड्यात शेतकरी आणि वाहन चालकांवर मोठं संकट ओढावलंय। रात्रीच्या रात्री शेतकरी कॅनभर पेट्रोल मिळवण्यासाठी वणवण करतायत। पंपावर रांगेत 10-10, 12-12 तास घालवण्याची वेळ आली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा, शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्रासमोर मांडणारा एक खास रिपोर्ट केलाय। आपण पाहूया। आम्हाला या पंपावर प्रोडक्शन द्यावे, मागणी आमची पंपवाल्यांची। गाडी असो काय असो, ड्रम असो, 2000 रुपये लिमिट बस। मराठवाडा 1-2 वर्षापूर्वी या मराठवाड्याची मे महिन्याची ओळख म्हणजे दुष्काळवाडा, टँकरवाडा आणि आज मे महिन्यात मराठवाड्याची ओळख म्हणजे डिझेलचा तुटवडा अशी झाली आहे। मराठवाड्यातली काय स्थिती आहे, मराठवाड्यातल्या राजधानीत नेमकं डिझेलसाठी रात्र रात्र लोक कसे जागून काढतायत हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला माझ्यासोबत। मी सध्या जिथं थांबलोय तो एक पेट्रोल पंप HP चा आणि आता रात्रीचे किती वाजलेत हे मी तुम्हाला दाखवतो। त्यासाठी यांची घड्याळ आपण पाहूया आणि ही घड्याळ आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 11:11 झाली आहेत आणि 11:11 ही अशी भली मोठी लाईन कॅनची लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कुठला रोड आहे दादा हा? सावखेड, श्रीरामपूर वैजापूर। श्रीरामपूर वैजापूर हो। बरं, श्रीरामपूर वैजापूर रोडवरील हे एक पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती ही अशी लांब लचक कॅनची रांग या ठिकाणी लागली आहे। हे किती लिटरचं आहे? 200 लिटर। आता एवढे मिळणार आहे का? नाही भेटणार, 2000चं फक्त। 2000 रुपयाचं फक्त 2000 2000। किती वाजल्यापासून लाईन लावू बाय? 3 तास झाले। 3 तास झाले। काय अडलंय?